नीलम गोरेंवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली आहे। नीलम गोरे विश्वासघातकी असं राऊत म्हणतात। नीलम गोरेंचं कर्तृत्व काय असा सवालही राऊतांनी केलाय। इतकंच नाही तर संमेलनातल्या या राजकीय चिखलफेकीवर शरद पवार यांनी बोलावं असं देखील संजय राऊत इच्छा व्यक्त करतायत। महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे। विश्वासघातकी बाई, काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी? काल नीलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाजगी, की मी महामंडळाला 50 लाख दिले उषा तांबेला म्हटले। बोले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे, मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला। जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, तुम्ही 50 लाख देऊ शकते। भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा। माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत। त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे। संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे, पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे। नीलम गोरे या विश्वासघातकी आहेत अशी टीका राऊतांनी केलेली आहे। माझ्यावर 10 हक्कभंग आणा, मी घाबरत नाही असं देखील राऊत म्हणतायत। तर नीलम गोरेंचं कर्तृत्व काय हा सवाल राऊतांनी उपस्थित केलेला आहे। लक्षवेधी लावायला नीलम गोरे किती पैसे घेतात हे विचारा असं देखील राऊत म्हणतायत। राऊतांनी नीलम गोरे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत जोरदार पलटवार केला। तर तिथं माजी महापौर ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक पांडे यांनी देखील नीलम गोरे यांच्यावर टीकास्त्र डागलेलं आहे। संमेलनात झालेल्या चिखलफेकीवर शरद पवार यांनी भाष्य करावं अशी इच्छा राऊतांनी व्यक्त केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।